डॉक्टर सौरभ, मी एक पालक आहे आणि माझे मुलांना आत्ताच चष्मा लागलेला आहे. तर आता मी खूप घाबरलेले आहे की आता पुढे काय होणार त्याचा, म्हणजे चष्मा वाढत राहणार की त्याच्या पुढे काय धोका आहे. पहिल्यांदा त्यांना असं जाणवायला लागतं की मुलांना काहीतरी दिसण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते जनरली प्रॉब्लेम्स काय असतात की टीव्ही बघताना मुलगा फार किंवा मुलगा मुलगी जवळ खूप जायचा प्रयत्न करतं किंवा डोळे बारीक करून बघायचा प्रयत्न करतं किंवा काही वाचायचं असेल तरी ते फार जवळ धरून बघायचा प्रयत्न करतात किंवा शाळेतून तक्रार येते की मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही आहे, बहुतेक त्याला दिसण्यात प्रॉब्लेम असावा. तर असं लक्षात आल्यावर मग हे पालक आपल्या मुलांना घेऊन डोळ्याच्या चेकअपसाठी येतात आणि चेकअपमध्ये असं आढळून येतं की त्यांना डोळ्याचा थोडासा नंबर लागलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना लांबचं दिसण्यात किंवा जवळचं दिसण्यात त्रास होतोय. तर हे ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा त्यांना सांगतो तर साहजिकच सगळ्याच पालकांना एक थोडासा धक्का बसतो, कारण इतके दिवस मुलाला काही डोळ्याचा दोष नसतो आणि अचानकच आता आपल्या मुलाला किंवा मुलीला चष्मा लागणार आहे आणि तो सतत घालावा लागणार आहे हे ज्यावेळी डॉक्टरांकडून त्यांना कळतं त्यावेळी त्यांना पहिल्यांदा वाटतं की अरे बापरे, आपल्या मुलांना हे काय झालं आहे किंवा हा कुठला आजार झाला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगावंसं वाटतं की डोळ्याला नंबर लागणं हा काही खूप धोकादायक किंवा खूप मोठा आजार नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही रिलॅक्स व्हा. असे कुठलंही खूप टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की हा आजार आपल्याला जो नंबरचा लागलेला आहे तो आपल्याला ठीक करता येतो, त्याला बरेच उपायसुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याच्याविषयी तुम्ही आपल्या डॉक्टरांकडून अधिक माहिती घ्या. तर मुळीच घाबरून जाऊ नका.